आघाडीत अहमदनगरच्या जागेवरून तिढा निर्माण झालाय। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका असा पुनरुच्चार केलाय अजित पवारांनी। नगरची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती। ती जागा ही राष्ट्रवादीकडेच होती, राष्ट्रवादीकडेच आहे आणि राष्ट्रवादीकडेच राहणार आहे। कृपया माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, कारण नसताना संभ्रमावस्था वाढू नका, वेगवेगळ्या बातम्या देऊन गैरसमज पसरू नका। हे माझं स्पष्ट आपल्याला मत आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे मी ज्यावेळेस बोलतो ते वस्तुस्थिती असते, म्हणूनच मी आज सांगतो। जयंतराव पाटलांशी पण माझं बोलणं झालं आणि आदरणीय पवार साहेबांशी पण बोलणं झालं। जयंतरावांनी पण सांगितलं, त्यांनी पण ट्विट केलेलं आहे, त्यांनी पण प्रेस नोट काढलेली आहे। ही जागा राष्ट्रवादीकडेच आहे, त्या जागेचा आणि पुण्याच्या जागेचा किंवा दुसऱ्या कुठल्या जागेचा असा काही संबंध ठेवलेला नाही। अहमदनगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झालेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरची जागा आपला मुलगा सुजय विखे पाटील याच्यासाठी मागितलेली होती। अगदी दिल्लीपर्यंत जाऊन ते त्यासाठी प्रयत्न करून आलेले होते आणि ती जागा सुजय विखे पाटील हेच लढवतील अशाही चर्चा होत्या। पण दुसरीकडे आपण बघतोय अजित पवारांनी हे स्पष्ट केलंय, कुठलीही संभ्रमावस्था नगरच्या जागेविषयी नाही, राष्ट्रवादी काँग्रेसकडेच नगरची जागा आहे आणि ती राहील। महत्त्वाची बातमी, अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिल्यामुळे आता तिढा निर्माण झालेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। वैभव, काय सांगाल या सगळ्या विषयी? नगरची जागा सुजय विखे पाटलांसाठी हवी यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आतापर्यंत प्रयत्नशील होते आणि दुसरीकडे अजित पवारांची ही प्रतिक्रिया। सुवर्णा, पवारांनीच हा संभ्रम जो आहे तो फलटणला पत्रकार परिषदेमध्ये बोलताना निर्माण केलेला होता। वास्तविक नगरच्या जागेचा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर ती काँग्रेसला सोडू असं पवार म्हटलेले होते। मात्र त्यानंतर तात्काळ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते अजित पवारांपर्यंत सगळ्यांनीच पवारांना ही भूमिका बदलायला लावली। त्यानंतर पवारांनी कुठेही भूमिका स्पष्ट केलेली नाही। आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्याकडूनच सातत्यानं नगरची जागा ही राष्ट्रवादीकडेच असल्याचं सांगण्यात येते। नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरेल। राष्ट्रवादी दबाव कायम ठेवायचा प्रयत्न करते का? त्या बदल्यात ज्या जागा महत्वाच्या राष्ट्रवादीला हव्या आहेत, औरंगाबादची असेल किंवा जी चर्चा नव्यानं समोर येते त्यामध्ये पुण्याची जागा मागण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी। त्यामुळे हे देवाणघेवाण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत जाहीर करू नका, कदाचित अशी भूमिका राष्ट्रवादीची असू शकते। मात्र एक नक्की, सुजय विखेंच्या दक्षिण नगरच्या जागेसाठी अगदी राहुल गांधींपासून ते सगळ्यांनीच काँग्रेसजनांनी शरद पवारांना आग्रह केलेला आहे। त्याच्यामुळं तो आग्रह मोडतील का पवार हा महत्वाचा प्रश्न आहे। एकूण त्यांचा कल फलटणच्या उत्तरानंतर लक्षात आलेला होता, मात्र पक्षातून तसा फारसा प्रतिसाद पवारांच्या भूमिकेला मिळालेला पाहायला मिळाला नाही। त्यामुळे कदाचित अगदी निवडणुकीच्या तोंडावरती या जागांचं आदान प्रदान ते नक्की केलं जाईल असं दिसतंय। मात्र सध्या कुठलीच संभ्रमावस्था नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली। ती जागा राष्ट्रवादीचीच आहे आणि ती राष्ट्रवादीकडेच राहील। नक्की वैभव, असे संपर्कात रहा। एक ब्रेकिंग न्यूज, बहुजन वंचित आघाडी सोबत चर्चा सुरू आहे अशी ही माहिती मिळते आहे। ही या घडीची मोठी बातमी आहे। एका बाजूला नगरची जी जागा आहे त्याच्याविषयी संभ्रम आणि दुसरीकडे बहुजन वंचित आघाडी सोबत सुद्धा चर्चा सुरू असल्याचं कळतंय। वैभव, याविषयी काय अपडेट मिळतात? सुवर्णा, महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे वंचित विकास आघाडी निर्माण करून ओवेसींच्या मदतीने निवडणुका लढवत आहेत। त्यांना जो प्रतिसाद मुंबईला मिळाला किंवा औरंगाबादला मिळाला, इतर ठिकाणी नांदेडला प्रतिसाद मिळाला, त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनामध्ये काहीशी चिंता आहे। याचं कारण प्रकाश आंबेडकर जरी उभे राहिले वंचित आघाडीच्या नावाने तरी भाजपची मतं ते खाणार नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच त्याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती बसेल। आणि सुरुवातीपासून प्रकाश आंबेडकर हे या महाआघाडीमध्ये येऊ असं म्हणत होते, मात्र अनेक जागांवरती ते अडून राहिले। काँग्रेसवर त्यांनी अत्यंत कठोर प्रहार केले। औरंगाबादचे काही ठिकाणचे जवळपास 4 ते 5 जागांवरचे लोकसभेचे उमेदवारी वैभव, म्हणजे बहुजन वंचित आघाडीला 4 जागा द्यायला तयारी आहे?
नाही, प्रकाश आंबेडकर यांनीच स्वतः हे उमेदवार स्वयं घोषित त्यांच्याच वतीनं घोषित केलेले आहेत. आघाडीकडून त्याला मान्यता मिळालेली नव्हती आणि त्यामुळेच या जागांवरती एकमत करायचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. मात्र प्रकाश आंबेडकर हे काही ऐकायला तयार नाहीत. त्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत कठोर आहे. ते काही केलं सातत्यानं. अगदी अशोक चव्हाण जाऊन भेटले, छगन भुजबळ भेटले, अजित पवारांनी चर्चा केली. मात्र काही जरी झालं तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर ऐकायला तयार नाहीयेत आणि 4 ते 5 जागा ज्या आहेत त्या आम्हाला मिळाव्यात अशी त्यांची भूमिका आहे. जी सोडायची काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तयारी नाही. मात्र सातत्यानं चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर ऐकतील असं अजित पवारांना वाटते. मात्र त्यांनी त्यानंतर वापरलेलं वाक्य हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजायला मार्ग नाही. नक्की वैभव, धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दक्षिण नगर ही जी जागा आहे त्याच्यावरून तिढा निर्माण होऊ शकतो आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीबाबत काय होतं हेही पाहणं महत्वाचं आहे.